मंत्री जे.पी. नड्डा यांनी आम्हाला 2 तास वाट पाहायला लावली आणि 10 मिनिटांची भेट दिली. सीपीजीच्या सौरभ दास यांचा आरोप, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह इतर मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक गंभीर रूप धारण केले. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्यात हाक देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी काल रात्रीपासून जंतर मंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजित दिपके याच्यासह सर्व आंदोलकांना याच ठिकाणी अडकावून ठेवलं. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केल्यामुळे सोमवारी दुपारी पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना ताब्यात घेतले. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरू असताना दुसऱ्या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले. मात्र जे.पी. नड्डा यांनी आम्हाला 2 तास वाट पाहायला लावली, त्यानंतर फक्त 10 मिनिटांची भेट दिली, असे कॉक्रोच पार्टीकडून सांगण्यात आले. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ट्विट करून सर्व खासदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. पोलीस निर्घृणपणे आंदोलन मोडीत काढत आहेत आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांना मारत आहेत, असंही सौरभ दास यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.